दरम्यान राऊतांनी पंतप्रधानांना सुद्धा या ठिकाणी परराष्ट्र धोरणाचे हे धडे शिकवणं हास्यास्पद असल्याचं चित्रा वाघ म्हणालेले आहेत. तर पुण्यातली बातमी आहे आता. पुण्यामधून आसामच्या मुख्यमंत्र्यांनी खरगेंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. पुण्यामध्ये स्वारगेट चौकात युवक काँग्रेसनं या विरोधात आंदोलन केलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी खरगेंविषयी जे विधान केलं त्याचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी केली जाते. प्रथमतः मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो की आमचे सर्वोच्च नेते जे दलित समाजाचे आहेत त्यांचे वय वर्ष आज 85-86 आहे. अशा वरिष्ठ नेत्याबद्दल जर एखादा मुख्यमंत्री अशा खालच्या भाषेत जर बोलत असेल तर त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. याचा अर्थ असा की भाजप सरकारला लोकशाही नकोच आहे ना. इथं जे बोलतील त्यांचा तुम्ही गळा दाबण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक वेळेस तुमचं हेच चाललंय ना. मग लोकशाही तुम्ही टिकवताय कुठं? तुम्ही संविधान मानताय